कॉलेज म्हणजे फक्त पुस्तकं, प्रॅक्टिकल्स नव्हतं. काहींसाठी ती सुरुवात होती आयुष्याची आणि प्रेमाची सुद्धा. आणि माझ्यासाठी ती होती फक्त केतकीची गोष्ट. केदार, केदार, लक्ष कुठे आहे तुझं? बोल. सांग ना. मला तुझ्याशी लग्न करायचंय केतकी. विल यू मॅरी मी? काय झालं? माझं लग्न ठरलंय केदार. अगं आणि पण आणि आई-बाबांच्या विरोधात जाऊन मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. त्यांच्या संस्कारामुळेच मी आजपर्यंत इथपर्यंत आली आहे. माझं सगळं अस्तित्व, माझं सगळं आयुष्यच त्यांच्यामुळे आहे. म्हणून मी त्यांना सर्वस्व मानायचं ठरवलंय. ते म्हणतील त्याच मुलाच्या गळ्यात माळ घालून मी मोकळी होणार आहे. आणि हो, मला तू एक चांगला मित्र म्हणून राहावंस असंच वाटतं. हं, शेवटी मैत्री हे सुद्धा एक नातं असतंच, नाही का? केतकी, येते मी. मी तिथेच बसलो होतो. मी माझ्या डायरीमध्ये काही ओळी लिहिल्या. तू असावं मी नसावं, तू असावं मी नसावं, तू जावं आणि मी वाट पाहावं, फक्त तुझी वाट पाहावं, हेची माझे विश्व राहावं. तिनं वाचलं का माहित नाही मला, पण प्रत्येक अक्षर म्हणजे माझं प्रेम होतं. केदार, अरे किती फोन केले तुला? फोन का नाही उचलत तू? काय झालं? काहीतरी झालंय. चल बोलूयात आपण. चल इथे नको बसू.
कधी परत भेटशील का? प्रश्नाचे उत्तर देशील का? हरवलेले प्रेम शोधशील का? मला तूच भेटशील का? बस तुला पाहावं आणि उर्मी यावी जगायची. स्पंदन, प्रेम, विरह या सगळ्या भावनांचं मी तुझ्याकडे बघत राहायचं. तू अस्तित्व होती, तू अप्रतिम प्रेम होतं. माझं तुझ्यावर राहील. बस एकमेकांच्या प्रारब्धात नव्हतं. कसा आहेस? बरं आहे, बराच म्हणावं लागेल. बाकी? एक बोलू? हं. कधी प्रेम संपत नाही. आयुष्य कधीच भरत नाही. समाधान आपले असेच राही. अस्तित्व मात्र एक राही. मी तुझला अर्पित, तू मात्र स्वकीयास समर्पित. ती गरज होती? नव्हे. ते माझं कर्तव्य होतं. ज्या मातापित्यांनी मला या जगात आणलं, मला माझी खरी ओळख दिली, माझ्यासाठी सगळं केलं. जर मी तसं केलं नसतं, तर मी अत्यंत कृतज्ञ ठरले असते. लहानपणापासून माझा हट्ट पूर्ण करायला ज्यांनी एवढ्या खस्ता खाल्ल्या, माझ्यासाठी सगळं काही केलं. माझ्यासाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य वेचलं. मी त्यांचं एवढं ऐकायला नको होतं? हा विचार मी केला. आणि मला वाटतं जगातल्या प्रत्येक मुलीने हा विचार केलाच पाहिजे. मला तुझा अभिमान वाटतो केतकी. तू जेव्हा मला नाकारलंस तेव्हा मी संपलो होतो. पण जेव्हा मला तुझी भावना समजली तेव्हा मी माझ्या मनाला समजावलं. तू त्यावेळी तुझ्या मातापित्यांना समर्पित होतीस, आहेस. आणि गमतीचा भाग हा की मी पूर्णपणे तुला समर्पित होतो, आहे. त्यामुळे मी कधी लग्न केलंच नाही. मी तुझ्या समर्पणाचा त्याग करत आजवर माझं आयुष्य जगलो. आज आपण एकमेकांना भेटलो नसतो तरी दोघांचं पहिलं प्रेम आपणच होतो. म्हणूनच आपण एकमेकांसाठी कायम समर्पितच आहोत. आणि पुढच्या जन्मी कदाचित याच समर्पणाचं पुण्य म्हणून आपण पुन्हा एकत्र येऊ. काही प्रेम जगली नाहीत. केतकीनं बरोबर केलं. तिचं आईवडिलांना समर्पित राहून ते सांगतील त्या मुलाशी लग्न करणं यात काही चूक नाहीये.